छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महानगरपालिकाच्या निवडणुकीत आजोबा मंत्री नातवासह मतदानासाठी दाखल. संभाजीनगर शहरातील सर्व प्रभागामध्ये मतदान केंद्रावर मतदारांची हळूहळू गर्दी वाढताना दिसते आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साहाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे मंत्री अतुल सावे यासह परिवारासह मतदानासाठी दाखल झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या इमारतीत असलेल्या खडकेश्वर परिसरातील मतदान केंद्रावर मंत्री अतुल सावे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत छोटी नात, दोन्ही मुलं तसेच सून उपस्थित होते. आजोबा मंत्री नातवासह मतदानासाठी आल्यानं परिसरात नागरिकांचं लक्ष वेधले गेले. संपूर्ण कुटुंबासोबत आलेत. आज सकाळपासून उत्साहात संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान सुरू झालंय आणि सगळीकडे मतदार उत्साहात जाऊन मतदान करतात आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की जास्तीत जास्त मतदान आज छत्रपती संभाजीनगर होईल. मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, आमच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच ते या निवडणुकीत यशस्वी होतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उत्साह मतदारांमध्ये आहे, पण प्रशासकीय दिरंगाई दिसते आहे. जवळपास 5 ठिकाणी मशीन मध्ये बिघाड झाली, मतदारांना तास अर्धा तास थांबावं लागलं असे चित्र आहे. काही ठिकाणी मशीन सगळे सुरू होण्यास थोडा विलंब झाला, पण आम्ही तिकडे प्रशासनाला पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की संध्याकाळी तो वेळ वाढवून दिला जाईल. आणि कसं आहे की 4 ठिकाणी मतदान करायचं असल्यामुळे प्रत्येक मतदाराला थोडासा उशीर लागतो. त्यामुळे म्हणजे दरवेळेस 1 बटन दाबून यायचं असते, आता 4 बटन दाबायचे. ते 4 बटन दाबून यायला मतदारालाही थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला असं वाटतंय की काय एवढा वेळ लागतो, पण बेसिकली सगळ्यांना 4 मतदान करायचे आणि ते 4 मतदान करायचोपर्यंत एवढा उशीर होतो. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून तुमच्यावर आरोप केलेला आहे की भाजपच्या वतीनं रात्रभर पैसे वाटप केले शहरात. माझं म्हणणं असं आहे की आरोप करण्याच्या सिद्ध केला पाहिजे. बेस्टेस आरोप करून काय उपयोग नाहीये. अशा आरोपाला काही तथ्य नाहीये. त्यांनी आरोप करण्याच्या अगोदर कुठलंही काही सिद्ध करावं, त्याच्यानंतर त्यांनी आरोप करावे. आम्ही ऑलरेडी डिलिशनचं पत्र दिलेलं आहे. मी आता आमच्या ऑफिसमध्ये विचारलं तर आम्ही ऑलरेडी आमचं डिलिशनचं पत्र दिलेलं आहे, पण ते डिलीट झालं नाही. ही चूक प्रशासनाची. नक्कीच पुन्हा एकदा आम्ही त्यांना पत्र देऊ. विरोधी पक्षाकडून असं सांगितलं की परिवर्तनाचं मतदान आहे. मी आपल्याला सांगितलं की आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलेलो आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा विकास हा भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे छत्रपती संभाजीनगर एक विकसित शहर म्हणून ओळखलं जाईल. सोबत नातवालाही आणले तुम्ही. नात आहे मला. असं ती एकटी घरी राहू शकत नाही. इज हार्डली 4 months बेबी, म्हणून तिलाही घेऊन आलो. जय श्रीराम तर आम्ही उठल्याबरोबर पण पहिला शब्द जो उच्चारतो तो जय श्रीराम म्हणूनच उठतो.